नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या प्लॉटवरती आलो होतो आणि मॅक्स व्हरायटी लागवड करून एक साधारणतः 8 दिवस झाले होते. पूर्णतः बघितले तर आता कलमा जे आहे ते सेट झालेले आहे. कलम छोटी दिली होती आणि थंडी मध्यंतरी भरपूर जास्त असल्यामुळे सेट व्हायला थोडा प्रॉब्लेम येत होता. आपण जे पहिले ड्रिचिंग दिलं होतं याला, तर याला आपण 19-19 दिलं होतं. तुम्ही 19-19 घेऊ शकता किंवा 20-20 घेऊ शकता किंवा कोकुली घेऊ शकता. तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला 5 किलो घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत वालाग्रोचं विवा घ्यायचं आहे. दोन्ही मिक्स करून तुम्ही जर कधी ड्रिचिंग केली तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. जर का तुम्हाला विवा भेटला नाही तर तुम्ही त्याच्याऐवजी GS ऍक्टिवा 5 लिटर 19-19 कोकोली किंवा 20-20 घेऊ शकता. तुम्ही जर कधी बघितलं तर रोपं आता सेट झालेले. भरपूर शेतकऱ्यांना काय करायचं असतं, सेट झाल्यानंतर नागाळीसाठी जे शेतकरी जे ते बेनिवाचा फवारणी घेतात. पण बेनिवापेक्षा तुम्ही जर कधी ॲटमॉस घेतलं, नॅटको कंपनीचं ॲटमॉस जर कधी घेतलं तर त्याच्यात तुम्हाला बेनिवा प्लस डायपेथुरॉन वगैरे भेटतं आणि त्याचे रिझल्ट जे आहे ते अतिशय सुंदर येतात. नागाळी तर कंट्रोल होतीच, पण तुम्हालाही बाकी अडचणी येतात. भरपूरशा ठिकाणी काय होतं की थंडी जास्त पडते आणि नायट्रोजनचा आपटक जो तो थांबलेला आहे. तर अशा वेळेस आपण फवारणी काय घेतली तर अशा वेळेस तुम्ही 11-11-08 हे जे स्वरूप ॲग्रोकेमिकलचं ऑक्साईड पंप मधलं येतं, हे तुम्ही 100 ml फवारणी करायची आहे. 2 दिवस आड जर कधी फवारणी केली तुम्ही मध्यंतरी तर तुम्हाला त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात. आणि हे जे वेलवर्गीय पीक याला नायट्रोजनचा आपटक जास्तीचा लागतो, त्यामुळे तुम्ही वरतून जर कधी प्लेन पाणीही दिलं तर पाणी ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार तर त्याच्यासोबत 11-11-08 जर कधी दिलं तर तुमच्या याला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि झिंक आणि बोरान भेटतं. त्यामुळे वेल जे येते ग्रोथ करण्यास तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही समस्या येत असेल आणि पहिली ड्रिचिंग दिल्यानंतर बुरशीनाशक कुठलं द्यायचं याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुमचा नंबर टाका, आम्ही तुम्हाला काय सोडायचं त्याबद्दल पुढील शेड्यूल सांगू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.